टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड गावामध्ये काल रात्रीच्या सुमारास जी आहे ती एका अल्पवयीन मुलीची चाकूने भोगसून जी आहे ती हत्या केली आहे। नक्की ही हत्या का करण्यात आली या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरेसर आहेत। सर, काय सांगाल, काय ही नक्की घटना आहे आणि काय तपासात समोर येते? आमच्या चिंचवड शहरातली जो कृष्णा चौक परिसर आहे वालेकरवाडीमधला, तिथे रात्री 8:30च्या सुमारास एक अल्पवयीन मुलीला चाकूने भोगसून तिचा खून केल्याची घटना घडलेली आहे। सदर माहिती मिळताच आम्ही तात्काळ तिथं दखल घेतलेली आहे। वरिष्ठ अधिकारी स्वतः उपस्थित होते। पूर्ण परिमंडळातले 3 पथकं आम्ही तयार केले होते आणि थोडं तांत्रिक विश्लेषण करून मैताचं आणि मोबाईलचं विश्लेषण करून आम्हाला 2 आरोपींपर्यंत आता पोहोचण्यात यश आलेलं आहे। दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, ते आमच्या ताब्यात आहेत। नक्की ही घटना जी आहे ती कशामुळे घडलेली आहे आणि काय तपासात प्राथमिक अंदाज जो आहे तो समोर आलेला आहे? त्यातला मुख्य आरोपी जो आहे उदयभान यादव, 42 वर्षाचा, तो हा पीडितेच्या घराच्या शेजारीच राहणार आहे आणि पीडिता आणि त्याच्या संपर्कात होते आणि काही आर्थिक व्यवहारही त्यांच्यामध्ये झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतं आहे। आरोपी आम्ही आताच ताब्यात घेतलेले आहेत। तपास अत्यंत प्राथमिक अवस्थेमध्ये आहे। सखोल तपासाअंती आम्ही निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचू। नक्कीच आपण पाहिलं तर सदरची घटना जी आहे ती आर्थिक देवाणघेवाणातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज जो आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या ठिकाणी समोर आणलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।